आयुष्य इतकं महाग झालंय की साधं माणसाला आपल्याच माणसाशी बोलायला वेळ नाहीये. त्यात कामाची लगबग, पोटा पाण्यासाठीची धावपळ ही सुरूच असते. व्यक्त व्हायचं कुठे हाच मोठा प्रश्न आहे. व्यक्त होण्यासाठी वेळ भेटला नाही की मग राग, भांडण हे होतच असतं. आपल्या बोलण्याच्या कौशल्यातून महिला व्यक्त होत असतात, पण तुम्ही कधी पुरुषाला व्यक्त होताना पाहिलंय का? हा बोरिवली स्थानकावरचा व्हिडिओ बघा. व्हिडिओत सगळं काही सांगून जातोय. जीवाच्या आकांताने हुंदके देणारा तो का बरं रडत असेल असा प्रश्न मनात आलाच असेल. कदाचित गर्लफ्रेंड सोबत भांडण झालं असावं किंवा ब्रेकअप, अजून काय. फक्त गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून ही पुरुष मंडळी रडत नाहीत, तर घरची ओझी उचलताना मनावर थकवा आला म्हणूनही ही रडतात. त्यांचंही मन आहे, फक्त मनाला समजून घेणारी माणसं भेटली नाही की मग असं एकांतात रडावं लागतं. तसंही आजकालच्या या भयानक दुनियेत आपली माणसंच हरवली आहेत, हे मात्र खरंय. कोण आहे हा मुलगा माहित नाही, पण त्याच्याकडे बघूनच त्याचं दुःख केवढं मोठं असेल याची जाणीव. तर एक स्टिरियोटाइप फिक्स झालाय, तो म्हणजे पुरुष कधीच रडत नाही. अगदी लहानपणापासून मुलगा रडला की अरे तू काय मुलगी आहेस काय, मुलींसारखं काय रडतो, हाच टोमणा आयुष्यभर ऐकावं लागतं. पण आपण हे विसरून जातो की त्यांचंही मन आहे आणि त्यांनाही वेदना होतात. ही पुरुष मंडळी ना खरंच ग्रेट असतात. त्यांच्यासारखं व्यक्त व्हायला आणि त्यांच्यासारखं आपल्या भावना लपवून जगायला हे बायकांना जमणं अशक्यच आहे. बाई म्हणून जन्माला येणं हे अवघडच आहे, पण त्याहून पुरुष म्हणून जन्माला येणं हे कठीणच आहे बरं.